गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। नमस्कार, मी पूजा। गर्जा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपले स्वागत। सुरुवात करूया आजच्या हेडलाईन्सनी। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार। यावेळी पंतप्रधान मोदी 14 ते 19 मे या दरम्यान 3 देशांचा करणार दौरा। शेट्टी, जानकर आणि मेटेंची आता घुसमट। सरकार चालवताना कुणी विचारांचं झाल्यानं आता मोठा निर्णय घेण्याची तयारी। आणि टाइमपास 3 काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करावी। सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर उठवली टीकेची झोड। गर्जा महाराष्ट्र न्यूज सदैव आपल्यासोबत। आता पाहूया सविस्तर वृत्त। पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार आहे। यावेळी पंतप्रधान मोदी 14 ते 19 मे या दरम्यान 3 देशांचा दौरा करणार आहेत। चीनमध्ये 14 ते 16 मे पर्यंत ते राहतील। यावेळी शियान, बीजिंग, शांघाय या शहरांचा दौरा मोदी करतील। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हा दौरा गेल्या वर्षभरातील 16वा दौरा असणार आहे। मनमोहन सिंह 2004 ते 2014 या कालावधीत पंतप्रधानपदी होते, तेव्हा त्यांनी UPA 2 सरकारच्या काळात 40 परदेश दौरे केले होते। IPL हे असे एक व्यासपीठ आहे जेथे खेळाडूंना आपल्या कौशल्यांना वाव देण्यास चांगली संधी मिळते। मात्र इंग्लंड आणि पाक या दोन्ही देशांच्या संघांना ही संधी मिळत नसल्याने या संघाच्या खेळाडूंचे खूप नुकसान होत असल्याचं पाकिस्तानचा माजी तेज गोलंदाज वसीम अक्रम यांनी म्हटले। पाक आणि इंग्लंडचे खेळाडू IPL स्पर्धेत खेळत नाही। कोलकाता नाईट रायडर्सचे अक्रम वसीम हे गोलंदाज सल्लागार आहेत। वसीम अक्रमने म्हटलं की IPL मुळे खेळाडूंना केवळ आर्थिक फायदाच नाही तर त्यांना आपले कौशल्याला धार लावण्याची संधी मिळते। 50 ते 60 हजार प्रेक्षकांसमोर क्रिकेट खेळल्यावर आत्मविश्वास वाढतो। IPL मध्ये फलंदाज आणि गोलंदाजांना खूप काही शिकायला मिळतं। भविष्यात पाकिस्तान आणि इंग्लंडच्या खेळाडूंना IPL मध्ये संधी मिळेल अशी मी आशा करतो, असंही अक्रम यांनी सांगितले। निवडणुकीआधी आपण एकत्र म्हणत भाजपच्या हातात हात घालून एकत्र आलेल्या शेट्टी, जानकर आणि मेटेंची आता घुसमट होऊ लागली। सरकार चालवताना कुणी विचारांचं झाल्यानं आता मोठा निर्णय घेण्याची तयारी या तीनही मित्रांनी केली आहे। काँग्रेस राष्ट्रवादीला धूळ चारून सत्तेत आलेल्या महायुतीचे 6 महिन्यातच तुकडे पडण्याची चिन्ह आहेत। कारण लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत भाजप सोबत राहिलेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटना, शिवसंग्राम संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते फडणवीस आणि टीमवर नाराज आहेत। फडणवीसांच्या काळात गारपीट आणि अवकाळीनं शेतकरी बेजार झाला, मात्र त्याची भरपाई किंवा मदत शेतकऱ्याला मिळालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचा रोष वाढतो आहे। अशा स्थितीत फक्त भाजप सोबत असल्यानं शांत बसणं शेट्टींना परवडणार नाही। टाइमपास 3 काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करायला हवी। उत्तम संहिता मिळेल। बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता चला हवा येऊ द्या असे बोलून कामाला लागूया, असे म्हणत सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर टीकेची झोड उठवली आहे। मुंबई महापालिकेच्या निवडणुकीपूर्वी सरकार युती फुटेल असं भाकीत करणाऱ्या पवारांच्या राजकारणात त्यांचा अनुभव जरी दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत नया है वह अशी त्यांची अवस्था आहे, असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटले। पाहुयात अग्रलेखात नेमकं काय म्हटले ते। जुने जाणते व अनुभवी नेते शरद पवार यांच्याविषयी आम्ही पामरांनी काय सांगावे। राजकारणातील ते एक ज्ञानदेवच आहेत। ज्ञानोबा माऊलींनी रेड्याच्या तोंडून वेद वदवून घेतले असे म्हणतात, पण या आधुनिक ज्ञानदेवाच्या पक्षात बैल व रेडे उरले नसल्याने ते स्वतःच लोकांना उपदेशाचे ढोस पाजत असतात। ज्ञानदेवानी भिंत चालवून दाखवली तर शरद माऊली हे तोंडाची टकळी चालवून राजकारण हलवित असतात। पण शेवटी त्यांची ज्येष्ठता वगैरे लक्षात घेता बरेच लोक कानात कापसाचे बोळे कोंबूनच त्यांची रसा प्रवचने ऐकत असतात। उमरभर जिंदा रहा मगर जिंदगी देखी नाही। पवारांना सध्या विशेष काम नसल्याने टाइमपास चालला आहे। टाइमपास 2 नावाचा मराठी सिनेमा सध्या जोरात चालला आहे। टाइमपास 3 मध्ये दगडू कोण, पराजू कोण हे जनतेलाच ठरवू द्या। बाकी पवारांच्या बोलण्याकडे फार लक्ष न देता चला हवा येऊ द्या असे बोलून कामाला लागूया। राजकारणात त्यांचा अनुभव दांडगा असला तरी सध्याच्या परिस्थितीत नया है वह अशी त्यांची अवस्था झाली आहे। टाइमपास 3 हिट होईल, चला कामाला लागा। आपल्या समाजात स्त्रीचा विचार एकांगी केला जातो।
हो म्हणण्याचा अधिकार तिला कोठे आहे, असा सवाल हरीश सदानी यांनी संयुक्त राष्ट्राच्या समितीला केला। तेव्हा संयुक्त राष्ट्राच्या समितीने भारताला वैवाहिक बलात्काराकडे गुन्हा म्हणून पाहण्यास सांगितले। या विषयावर पुन्हा नव्याने चर्चा सुरू झाली। आपण आपल्या समाजाला काही चौकटी ठरवून घेतल्या असून पुरुषांनी त्यांच्या चौकटीप्रमाणे तर स्त्रियांनी याच चौकटीमध्ये राहायचं। तर विवाह झालेली स्त्री ही आपली उपभोग वस्तू म्हणून मी तिचा कसाही उपयोग करू शकतो अशी काहीशी ढोबळ संकल्पना तिच्या पतीची असते। त्यामुळे तिच्यावर बळजबरी करून किंवा तिच्या परवानगीशिवाय शरीर संबंध ठेवण्यात आपल्याला काहीच गैर वाटत नाही। पुरुषप्रधान समाजव्यवस्था टिकवण्यासाठी केल्या गेलेल्या या व्यवस्थेत स्त्रीने व पुरुषाने चौकट मोडणे अपेक्षित नाही। त्यामुळेच वैवाहिक बलात्काराला गुन्हा म्हणून पाहण्यास आपण नकार देतो। माजी आमदार अरुण गवळीची मंगळवारी नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहातून पॅरोलवर सुटका झाली। अरुण गवळीच्या मुलाचं उद्या मुंबईत लग्न होणार आहे, तर 9 मे रोजी महालक्ष्मी रेसकोर्सवरील टर्फ क्लबवर स्वागत समारंभ होणार आहे। मुलाच्या लग्नाला हजर राहता यावे यासाठी अरुण गवळींनी नागपूरच्या विभागीय आयुक्तांकडे पॅरोलचा अर्ज केला होता, मात्र आयुक्तांनी त्याचा पॅरोलचा अर्ज फेटाळला होता। त्यानंतर अरुण गवळीने हायकोर्टात धाव घेत पॅरोलची मागणी केली होती। कोर्टाने 1 दिवसाआड आग्रेपाडा पोलीस स्थानकात हजेरी लावण्याच्या अटीवर 15 दिवसांचा पॅरोल मंजूर केलाय। त्याच्या आधारावर आजपासून 15 दिवसांसाठी अरुण गवळीला पॅरोलवर सोडण्यात आले। दरवर्षी चांगल्या महाविद्यालयात प्रवेश मिळवण्यासाठी विद्यार्थ्यांची आणि त्यांच्या पालकांची धडपड असते। यंदा 11वीच्या तब्बल 5000 जागा वाढवण्याचा निर्णय मंगळवारी शिक्षण उपसंचालकांनी काढला आहे। तसेच ऑनलाईन आणि मॅनेजमेंट कोट्याच्या जगात गेल्या वर्षाच्या तुलनेत जेमतेम वाढ झाली आहे। दरवर्षीप्रमाणे यंदा 11वी प्रवेशाचा गोंधळ निर्माण होऊ नये यासाठी मुंबई विभागीय शिक्षण उपसंचालकांनी कनिष्ठ महाविद्यालयातील जागांचा कोटा वाढवला आहे। यंदा मुंबईत 2,88,932 11वीच्या जागा उपलब्ध आहे। यापैकी 1,26,091 जागांवरील प्रवेश महाविद्यालयांच्या पातळीवर विविध कोट्यातून तसेच ऑफलाईन पद्धतीने होणार आहे। उर्वरित 1,62,841 जागा ऑनलाईन तसेच शिक्षण उपसंचालकांच्या कार्यालयाद्वारे राबवल्या जाणाऱ्या प्रवेश प्रक्रियेतून भरल्या जाणार आहे। अनेकदा ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेत विद्यार्थ्यांनी प्राधान्य दिलेल्या महाविद्यालयात प्रवेश मिळत नाही। त्यामुळे काही प्रसिद्ध महाविद्यालयात ऑफलाईन प्रवेश प्रक्रियेवर विद्यार्थी आणि त्यांचे पालक अवलंबून राहतात। बातमी आहे शहापूरमधून। शहापूरमध्ये एक अनपेक्षित प्रकार घडलाय। एका विवाहितेवर बलात्कारानंतर हत्या करून तिचा मृतदेह भातसा नदीमध्ये टाकल्याची घटना उघडकीस आली। डोळखाम येथील हेदिवली गावातील 21 वर्षीय तरुणीला शिर्डीच्या दर्शनाच्या बहाण्याने घेऊन जात असताना 2 इसमांनी तिच्यावर अत्याचार केला असून तिला फूस लावण्यात तिच्या मैत्रिणीचा समावेश असल्याचं समजते। तसेच शहापूर पोलिसांनी गोरखबाबू धसाडे, राहुल धसाडे या दोघांना अटक केली असून या प्रकरणातील महत्त्वाचा दुवा असलेल्या विवाहित महिलेची मैत्रीण अद्याप फरार असून पोलीस तिचा शोध घेत आहे। बातमी आहे विदर्भातून। विदर्भात बुधवारी मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेने वर्तवली आहे। तसेच मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही भागात पाऊस पडण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आलाय। सोमवारपासून विदर्भात काही भागात पाऊस पडण्यास सुरुवात झाली। तसेच राज्यात ठिकठिकाणीही पावसाने हजेरी लावली। बुधवारी विदर्भात मेघगर्जनेसह वादळी पाऊस पडण्याची शक्यता आहे। दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही पुढील आठवडाभर पाऊस पडण्याचा अंदाज पुणे वेधशाळेने व्यक्त केलाय। मंगळवारी राज्यात महाबळेश्वरातही वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस पडलाय। त्या ठिकाणी काही तासातच 54 मिलीमीटर पाऊस पडल्याची नोंद झाली। पुण्यात 4.4 मिलीमीटर पाऊस पडला आहे। तसेच पुणे जिल्ह्यातही अनेक ठिकाणी वाऱ्यांसह जोरदार पाऊस पडला, तर सातारा येथे 0.1 मिलीमीटर पावसाची नोंद झाली। राज्याच्या इतर भागातही पावसाने हजेरी लावली। दरम्यान तीव्र उन्हाचा चटका सहन करणाऱ्या नागरिकांना पावसामुळे थोडा दिलासा मिळालाय। पावसामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने राज्याच्या अनेक प्रमुख शहरातील कमाल तापमानात घट झाली। विदर्भातील उन्हाची तीव्रता कमी झाली आहे। दुनियादारी प्यारवाली लव्ह स्टोरी या 2 यशस्वी चित्रपटानंतर आता रवी जाधवचा तू ही रे सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे। स्वप्नील जोशी, सई ताम्हणकर, तेजस्विनी पंडित अशी तगडी स्टार कास्ट असलेला हा सिनेमा लव्ह स्टोरीवर आधारित आहे।
तू ही रे या सिनेमाला संगीत अमित राज आणि पंकज पडघन यांनी दिले. सिनेमाची गीते गुरु ठाकूर यांनी लिहिली आहे, तर या गाण्यांना आदर्श शिंदे यांनी स्वरबद्ध केले. मनस्विनी लता रवींद्र यांनी या सिनेमाची कथा लिहिली आहे. दुनियादारी प्यारवाली लव्ह स्टोरी या रवी जाधव यांच्या सिनेमांना बॉक्स ऑफिसवर चांगलाच प्रतिसाद मिळालाय. या दोन्ही चित्रपटांच्या कथा प्रेम मैत्री या नात्यावर आधारित होत्या. दुनियादारीने रेकॉर्ड ब्रेक कमाई केली आणि आता पुन्हा एकदा दिग्दर्शक रवी जाधव लव्ह स्टोरीवर आधारित तू ही रे घेऊन येत आहेत. त्यामुळे आता सप्टेंबर महिन्यात रिलीज होणाऱ्या या चित्रपटाला प्रेक्षकांचा किती प्रतिसाद मिळतो हे पाहणं औत्सुकाचं ठरणार आहे. जाता जाता एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा परदेश दौऱ्यावर जाणार. यावेळी पंतप्रधान मोदी 14 ते 19 मे या दरम्यान 3 देशांचा करणार दौरा. शेट्टी जानकर आणि मेटेंची आता घुसमाट. सरकार चालवताना कुणी विचारांचं झाल्यानं आता मोठा निर्णय घेण्याची तयारी. आणि टाइमपास 3 काढायचा असेल तर निर्माता दिग्दर्शकांनी पवारांशी चर्चा करावी. सामनाच्या अग्रलेखातून उद्धव ठाकरेंनी शरद पवारांवर उठवली टीकेची झोड. तुर्तास वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तुम्ही कुठेही जाऊ नका. पाहत राहा गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत. गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत.